स्वामी चरित्र सारामृताच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः, श्री सरस्वतीये नमः, श्री गुरुभ्योय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मनंद परमसुखद केवलम ज्ञानमूर्ति द्वंदादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्यनेत्र सुहास्यवदनं कथा टोपीचमाला दंड कमंडलरू कट्यांधर रक्षक त्रयगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम। जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता, जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतित पावना रमा रमना विश्वेश्वा मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित तेच वर्णिले न जाय विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका स्वास्य वदन दंत पंक्ती कुंद गळ्य समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे ते झरी हेममय भूषणे साजरी कौस्तुभ मणी विशेष वत्सलक्षणाचे भूषण तेचे प्रेमळ भक्तीची खून उद्री त्रिवळी शोभमयान त्रिवेणी संगमासारखी नाभी कमल सुंदर अति जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचर जन्मदाती मूळ जननी तैची पय जाणू पर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजित कर कमलांची आकृती रक्त पंकजा समान भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्य कर गदा पद्य शंख चक्र चार हस्ती आयुध्य कासे कसिला पीतांबर विद्युलते समतेज अपार कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जंगा दिसताती जेथे भक्तजन सुखवावती ज्याच्या दर्शनाने पतित तरती जाते अहोरात्री ध्याती नारदादी ऋषीवर्य जाते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग चिन्हे मंडित वर्णिता वेद शिनले 14 विद्या 64 कला जाते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर क्रमून शकले महिमांबर तेथे पामर मी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवंदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाचे जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू मंगलकारी करिता स्मरण विघ्न जाती निरसोन भजंका होई दिव्य गान वेदांत सार कळेपा सकल कार्यरंभी जाना करती ज्याचे नामस्मरण ज्याच्यावर प्रसादे नान ग्रंथ रचना करीती कवी तया मंगलास्ती साष्टांग नमन करुणी मागे वरप्रदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघपणे होवो हे जिच्यावर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वा सकळ काव्यार्थ येते हाताती ब्रह्मसुता नामी अली मूढमती मी अज्ञान काव्याधिकाचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करावी जो अज्ञात तिमी मीरनाशक अविद्या कानन छेदक जो सदबुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याच्याची या कृपे करून सचीचा श्याम लाधे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण येतसे की निश्रय तेवी असती माता पितार तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची या नमस्कार वारंवार साष्टांग मी मती मंद अज्ञ वाळ घेतली असे थोर आळ ती पुरविणार दयाळ सद्गुरु राज आपणाची नवमास उधरी पाळिले प्रसव वेदनांते सोशिले कौतुके करुणी वाढवले रशियले आजवर जननी जनका समान अन्य दैवत हा एकूण वारंवार साष्टांग नमन चरणी तयाच्या करीत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियला 3 मुखे 7 गळा पुष्प कळा शोभत असे कणी कुंडिले तेज अमित विद्युले ते समान कामधेनू असून जवळी हाती धरिले असे जोडी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना 4 वेद होऊन श्वान वस्ती समीप रात्रंदिन ज्याच्या त्रिभुवनी गमन मनोवेगे जाते जो त्या परब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होवो कृपेने आपुल्या वाडीला कल्याचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःख भोगती शिथिल झाली कर्मबंधने नास्तिक न मानती वेद वचने दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजश्रय अधर्म प्रवृत्तका नाही भय उत्तरोत्तर
नंतर नास्तिकमय भरतखंड झाले. नाना विद्या आणि कला असता लागी गेला सकला. ऐक भोगेच्या भळावल्या तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापना कारणे युगानयुगी अवतार घेणे. नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. लोक बहुभ्रष्ट झाले स्वद माते विसरले. नास्तिक मतवादी मातले आर्य धर्म विरुद्ध मग घेतसे अवतार. प्रत्यक्ष जोका त्रिकुमार अक्कलकोटी सचार. प्रसिद्ध झाला स्वामी रूप कोटे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे. महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यांचे साष्टांग नमून करी प्रार्थना कर जोडून. आपुला विख्यात महिमा जनी गावायाचे योजले. तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर. परी आत्मसार्थक करावया साचार. मीन तेथे झालो किंवा अफाट गगना समान. अगाध आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान. आक्रमण केवी करू पिपिलिका म्हणे गिरीसी. उचलून घालीने काकेसी किंवा खदोत सुरवासी. लोपवीन म्हणे स्वतेजे तैसी असे माझी आळ. बाळ जाणून लाडी वाळ पुरविता तू दयाळ. दीनबंधू यतिवर्या करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा. माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती वरद असते करुण. उने न पडते ग्रंथात सफल होती मनोरथ. पाहुनी आर्यजन समस्त संतोषीतील निश्रय. ऐसे ऐकून अभय वाणी संतोष झाला माझ्या मनी. यशस्वी होऊन लेखनी ग्रंथ समाप्ती प्रति पाव. आताम नमू साधू वृद्ध ज्याशी नाही भेदाभेद. ते सात्वत म सुख आनंदमयी सदोदित राहती. मग नमिले व करवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर. ज्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोके. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी. वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवल कुल मुक्तावंतस नामिले कवी कालिदास. ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाले. श्रीधर आणि वामन ज्याची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलवते. मान तयाचे चरण नमिले ईश्वर चरणी जळले चित्त. ऐसे तुकाराम दीक भक्त ग्रंथांरंभी तया नामिते वर प्रसादा कारणे. अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करून आपण हृदयस्थ राहून ग्रंथरचना करवावी. आताम करू नमन जे का श्रोते विवचन महाज्ञानी आणि विद्वान. श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर. ऐसा श्रोतू समाज थोर मती मंद. मी त्याच्या समोर आपले कवित्व केवे आणू. परी थोराचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण आदर करीते तयाचा. संस्कृताचा नसे गंध मराठी ही नये शुद्ध. नाही पडलो शास्त्रछंद कविता शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पाहावे. न पाहते जी अवगुण ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडून चरणी आपुल्या करीत असे स्वामीच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात. त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महादतीतून पाही अमोल मुक्ताम फळे. घेतली काही द्यावया मान सुग्याही अनमान. काही न करावा काही हे उधान विस्तीर्ण. तया माझी प्रवेश करून सुंदर कुसमे निवडून. हार त्यांचा गुंफिला कवी होऊनी माळी. घाली श्रोत्यांच्या गडी हुबा ठाकून. बदा जोडी करी प्रार्थना सप्रमे. अवया पुष्पांचा सुवास तृप्त करील आपले मानस. आ सुगंध नावडे त्याची ते पूर्ण अभागी. आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल. वदी वेता स्वामी तयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर तैजे जैसा सहस्र कर. दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान. यतिराज पद कलार विष्णू कवी होऊन भ्रमर. ज्ञान मधुस्तव साचार रुंजी तेथे घाली तसे. इत श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृते कथा संमंत. आदरे भक्त परिश्रोत. प्रथम अध्याय गोड हा. श्री शंकर चरणम पन्न नमस्तु. श्रीपाद श्री वल्लभ पर्णमस्तु. इत श्री स्वामी चरित्र सारामृत. मंगलाचरणम प्रथम अध्याय मंगलाचरण नाम प्रथम अध्याय समाप्तम. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमो नमः. कामना धरून जे भजती होय त्यांचे मनोरथ पूर्ण. तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. नृसिंह सरस्वती प्रकट झाले. अगणित पापी तारले. कर्दळी वनी गुप्ती झाले. गुरुचरित्र ती कथा पुढे लोकाद्वार कारणे. भाग पाडले प्रकट होणे. धुळली बहुत पटणे त्याची स्वामी यतिवर्य. स्वामीची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा. परी तीज विषयी शंका मना माझी येत असे. गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपी प्रकटले. त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून
शंका पत्रिकेची ते केवळ अनादिसिद्ध गुंठला येथे पत्रिकावाद लोकाद्वारासाठी प्रसिद्ध मानवरूपे झाले. अक्कलकोटा माझारी राचप्या मोदी याची घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळ वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनांचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळासी महाराजांनी सुचवले 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एकहारी दोघांसी बैसुनी दोहावरी तिसरी वरी बसले आपण पाहून समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कुठून स्वामींनी असे मुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्दल विनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगर देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना ते हिंडून हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तेथे समग्र 80 हजारो नगरे आम्ही देखिले मग तेथून सहज गती पातलो गोदा तटका प्रति जियेची महाप्रख्याती पूर्णांतर वर्णिली गेले गोदावरीचे स्थान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरून हैदराबादसी पातलो येऊन या मंगळवेढास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वच्छने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमिले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वच्छने केवळ मग पाहिले मोहाड देश हिंडून सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले तैपसासून या नगरात आनंदे हाव नांदते ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून 1980 वाणी उभयंता संतोषले मनी मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठून उभयंता 12 वर्ष मंगळवेढ्या प्रति राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाले सदा वास अरण्यात बहुदान येती गावात जरी आल्या या कचित गलिच्छ जागी बैसते कोणी काही आणून देती त्याची महाराज बक्षिते सैनिक राहून मागते अरण्यात जाती उठून वेडा बुवा तयांप्रती गावातील लोक म्हणते कोणीही अज्ञान नेती परब्रह्म स्वरूप आहे त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी झाला ते जाणून अंतर्खून स्वामीसी मानती ईश्वर समान परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखती व दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यतिर्वीर्य कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयाशी अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता ज्याची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर मुक्त करुण श्रवणद्वार प्राशन करा श्रोते तुम्हा नसावा येथे वीट सर्वदा सेवावे आकंठ भवभयाचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत आनंद भक्ते परिसोत द्वितीय अध्याय गोढा इत श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्री शरस्तु क्षीररस्तु शुभमस्तु स्वामी चरित्र द्वितीय अध्याय समाप्त अध्याय 3 श्री गणेशाय नमो नमः धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्याची भक्ती त्याची नाही पुनरावृत्ती पदपावृत्ती कवल्य गताध्यायी कथा सुंदर स्वामीने निवडले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्याचे वृत्त निवडले निर्विकार स्वामी मूर्ती लोकाम चमत्कार दावती काही वर्षे करुण वस्ती मंगळवेढे सोडिले मोहळ माझी वास्तव्य करिता पाठोळ झाले भक्त तेथील साकल्य वृत्ती अल्पमती केवीवर्णी स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथपत्रे उदद सवे घेऊन स्वामीशी टोळ जागी जाती अक्कलकोटासी अधर्म मार्गावरून टोळसी मांगे परतने भाग पड टोळे आज्ञा पिला सेविका जयवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामीसे सोडू नका येथेच मुक्काम करावा टोळ गेली या परतून स्वामी चालले उठून बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले ती राज स्वच्छने तेथे एक अविध होता तो करी तयाची तटा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यस्तव निश्चित आले चोळप्प्याच्या ग्रहापती स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर चोळप्प्याचे भाग उदले यतिराज गृहासी आले जैशी कामधेनू आपण बळे दारिद्र्याच्या घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामी राज भेटी परम भाग्य तयाचे धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामीचे वास्तव्य स्थान सुरावराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले योगाभ्यासी योग साधती तडी तापडी मागी श्रमती निराहार किती कराती मौन धरती किती एक चरणी उभे राहून सदा विलोकती गगन एक गिरी गौरी बेसून तपश्चर्या करताती एक पंचाग्री साधन करीते एक पवनाते बक्षिते कित्येक संन्यासी होती संसार अवघा सहंडून एक करीते
गायती कीर्तन, एक मांडती पूजन, एक करीती होम हवन, एक षडकर्मे आचरती, एक लौका उपदेशशिती, एक भजना नामाजी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक भांडती देवालये नाचती, परिजयाचे चरण दुर्लभ सदभक्ती वाचून, केली वासी नाना साधन, भाव विन सर्व व्यर्थ, योग यादिक काही चोळप्याने केले नाही, परिभक्त स्वपाही स्वामी आले सदनाते, तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती, तेव्हा चोळप्याचे चित्ती आनंद झाला बहुसाळ, तैपासून तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक, तेव्हा राजपदाधिकारी मालेजी राजे गादीवर, दक्ष असून कारभारी, परमज्ञानी असती जय, अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परितयाचे भाग्य निश्चित स्वामी चरणी उधले, तैपासासून जगात तैपासासी जगांत, तया नगराचे नाव गाजत, प्रसिद्ध ते प्रख्यात कित्येक झाले, चोळप्याचे गृहापती आले कोणी एक यती, लोकाम चमत्कारी दावती, गावात माता पसरली आपली भावी प्रख्याती, ऐसे नाही जयाचे चिती, म्हणून या स्वामी राजयती, बहुधन जाती फिरावय, लोकांमाजी पसरली मात, उपासी कळला वृत्तांत, की आपुली या नगरात यती विख्यात पातळी, राहती चोळप्याच्या घरी, दर्शन जाती नरणारी, असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र, वार्ता ऐसे ऐकून राव बोलला कायवानी, गावात येती येऊनी फार दिवस झाले, परी अम्मा श्रुतपायी आजवर झाले नाही, आता जाऊनी लवलाली भेटून या तया यतीवरिया, परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊन आताच देती दर्शना, राव मुखातून वाणी निघाली, तोची येती मूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची, सिंहासनाखाली उतरून राव खाली लोटांगण, प्रेमाश्रून भरले नयन, कंठ झाला सद्गती, दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रुणी, मग तयाम हस्तिकम धरून आसनावरी बैसबले, खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दुरी, चरणीचे भक्ती जडती तये, सकळ सभा आनंदली, समस्ती पावले वंदली, षोडोपचारे पूजली, स्वामी मूर्ती नृपराय निराकार आणि निर्गुण, भक्तांसाठी झाले सगुण, तयाच्या पादुका शिरी धरून विष्णुनाचे ब्रह्मानंद, इतश्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा प्रेमळ भक्त परिश्रोत, तृतीय अध्याय गोड हा स्वामी राजा पर्ण नमस्तु शिरस्तु शुभम भवतु, इतश्री स्वामी चरित्र सारामृत, अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय समाप्तम. श्री गणेशाय नमो नमः. अध्याय 4. श्री गणेशाय नमो नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडोपचार पूजावे, स्वामी चरण भक्तीने नलगे करणे, तीर्थठाण योग अभ्यास होम हवन सांडूनी अवकाशीन नामस्मरण करावे, स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येते आता, स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल, गताध्यायचे अंती, अक्कलकोटी आले येती, नूपराया दर्शन देती, स्वच्छने राहती तयापुरी, चोळप्याचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव, हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्या ते, जय कवळे वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्याच्या दासी, नवनिधी दैपर सेविसी ते धरतीन मानव रूप, चोळप्पा केवळ निर्धन परिस्वामी कृपा होता, पूर्ण लक्ष्मी होऊन आपण सहजी आली तया घरी, कैसी हाय तयाची भक्ती, नित्य पाहती परीक्षा येती, नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे, चोळप्याच्या सदगणी कांतातीही केवळ पतिव्रता, सदोसती तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा, स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविते, नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली, स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येते, कामना चित्ती धरुणी, कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने, व्हावे म्हणून या लग्न, येते दूर देशाहून शरीर भोगे कष्टले, संसार तापे तृप्त झाले, मायामय पसार ते फसले, ऐसे आले कितीक, सर्वांशी कल्पद्रू मा समान होऊनी कामना करती पूर्ण, भक्ता काजस्तवा अवतीर्ण मानव रूपे झाल, भक्त अंतरी जे जे इच्छित ते ते यतिराज पुरवती, दृढ चरणी जयाची भक्ती त्याशी होती कल्पतरू, जे का निंदक कुटील तयाम शासते केवळ, नास्तिका प्रती तत्काळ योग्य शासन करताती, महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष, कोणा एका समयास वर्तमान घडले पै, कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासे, अंशुनमंती जनासी, ढोंगी यांच्या नांदी लागला हा स्वामी नवे ढोंगी, जो नाना भोग भोगी, साधू लक्षण यांच्या अंगी, कोणते हो वसतसे, काय तुम्हा वेड लागले, वंदिता ढोग्याची बावले, यात स्वार्थना परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही, ऐसे तयोनी निंदले, समर्थांनी अंतरी जाणले, तेव्हा हे भेटीसी आले, तेव्हा केले नवल, एक पावया आले लक्षण, समर्थ समजले ती कोण, ज्या घरी बसले तेथून उठून या चालले, एका भक्ता या घरी पातली समर्थांची स्वारी, तेही दोघे अविचारी,
होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसल्या भक्त पाठावरती. श्री स्वामी आपल्या चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज वाटला बहुत एकची गर्दी झाली दर्शन घेऊनी चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे हेतू पूर्वावे मनीचे म्हणून या विनवती कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पित नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाते कोणी नवसाते करती कोणी अनुनिया देते कोणी काही संकल्प करती चरण पूजती आनंदे संन्यासी कौतुके पाहती मना माझे आश्चर्य करती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरुणी क्षण एक घडता सत्संगी तत्काळ पालटे कुमती म्हणून कवी वर्णदाती संत महिमा विशेष स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटती पाणी सुटले त्यांच्या मुखासी म्हणती यथेच्छ मळेलच खावयासी आज सारा दिवस उपवासी जीव आमचा कळवळला मोडून जनाची गर्दी ते येऊनी सेवेकरी संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले तेव्हा एका क्षणार्धात द्रव्यांदिक सारे नेत संन्यासी मनी झुरत व्याकुळ होतो भुकेने समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अनुदकासी सूर्य जाता अस्तचळासी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अनुदक वर्ज असे ते पातले करू छळना ज्याची झाली विटंबना दंडवया कुत्सित जना अवतरले यतिवर्य तयाच्या चरणी ज्याची भक्ती त्याचे मनोरथ पुरविती पसरली जगी ऐशी ख्याती लीला ज्याची विचित्र श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुग वाढेल निश्चित त्यांचा अवतार स्वामी यतिवर्णी कीर्ती विष्णुदास इतसे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर अध्याय गोड हा श्री स्वामी राज पर्ण नमसु शिरस्तु शुभम भवतु अध्याय 4 समाप्त अध्याय 5 श्री गणेशाय नमो नमः भवकानन वैश्यनरा अज्ञानत मच्छदे का भास्करा पूर्ण साक्षी परात परा भक्ता करा सदय तू गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझसी सतविता प्रेमळ सत्वर त्यात पावसी विशेष गंगाजळाहून आपले असे महिमान पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारते स्वामी चरित्र कर या श्रवण श्रोते बसले सावधान प्रसंगाहून प्रसंगपूर्ण रसभरित पुढे पुढे ज्याचे सबळ पूर्वपुण्य तयार झाले स्वामी दर्शन असे चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवेकरी अक्कलकोट नगरात एक तत्पर्यंत स्वामीराज वास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजे वाडे थोर थोर म्हणती बोसल्यांचे भाग्यपरम स्वामी रत्न लाभले उत्तम नृप्रिय भक्त निसीम स्वामी चरणी चित्त त्यांचे तेव्हा कित्येक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिता आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी बडोदा माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयाच्या अंतरी विचारायचा पातला अक्कलकोटाहून स्वामीशी आणावे आपल्या नगरांशी मग कोणी एके दिवशी सभे माझी बैसले दिवा आन सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणिल स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत त्याचा राखू सन्मान लागेल तित्येक देऊ धन ही वटपरी वैकुंठ भुवन वस्ता स्वामी होईल कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करविना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य चतुर तो बोलता झाला उत्तर नृप लागी परियेसी आपले जरी इच्छा ऐसी स्वामी येते आनावे वटपुरीसी तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सबाई समग्र आनंदित झाली संजीवनी विद्या साधी या करता शुक्राजवळी कंस जाता देवे सन्मानीला होता बहुधा आनंदे करुणी नृपतीसह सकळजने त्या परी तात्यासी सन्माने गौरवनी मधुर वसने यशस्वी हो म्हणती तया बहुत धन देत नृपती सेवक दिले सांगती जाव या अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्यांते तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहून संतोषले जे केवळ वैकुंठ पाहून स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तया ते अक्कलकोटाचे नृपती स्वामी चरणी त्याची भक्ती राजघराण्यातील होती त्याही करीती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळपादिक सेवेकरी निस्सीम ऐसे पाहुणे तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे सकल जन स्वामीभती झाले पूर्ण स्वामीचे ही मन रमून गेले असे त्या ठाय प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होत सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधवावे ऐसा मनी विचार करून कार्य आरंभले तात्याने संतुष्ट राहावे सेवकजन्य ऐसे सदा करता ती करून नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजन दिदले बहुसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामीची या प्रजेपती नाना द्रव्य समर्पित जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसी करीती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्तवत्सल्य कार्य साधावे आपले म्हणून नाना उपाय केले द्रव्य खचिले तात्यांनी ऐशीने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न
झाले विचार पडला तयाशी मग लढवली एक युक्ती एकांती गाठून चोळप्पा प्रती त्याच लागी विनंती करती बुद्धिवात सांगती त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आतरेसी इनाम देतील तुम्हा ते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारी चोळ पाते सांगितले द्रव्येन सर्व वंशा चोळप्यासी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिऱ्याचा बहुसाल मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी यतिराज तया समयासी आनंद वृत्ती बैसले चोळप्याने कर जोडून विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊन समर्थ्याने बडोद्याप्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बोधन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थ्यांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोताभक्त श्री स्वामी राजवदविता निमित्त विष्णुदास असे इतसी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृते कथा संमंत सदा ऐकतो भाविक भक्त पंचम अध्याय गोड हा शिरस्तु शुभम भवतु पंचम अध्याय समाप्त अध्याय 6 धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहित तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविते मी केवळ मधिमंत केवी वर्णू चरित्र आघात परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविते ज्याच्यावर प्रसादे करून मुंडा होय शास्त्रज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार नमतसे कृपाळू होऊनी समर्था वदवावे आपल्या चरित्रा श्रवणी श्रोता यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त सुरत रुची घेऊनी सुमने त्यासीच पारवी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्याच्याच पदी अर्पिजे मागील अध्यायाच्या अंती चोळप्या विनवी स्वामी प्रती कृपा करून मजवरती बडोद्यासी चलावे भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हसून मल्हाररावाची या मनी आम्हाविषयी भाव नसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसी ऐकून या वाणी चोळप्पा खिन्न झाला म्हणे त्याने सत्वर येऊन तात्याप्रती सांगितले ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला तेने न जाय सिद्धीसे परी पावा यत्न करूसी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभले ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले मुख ज्यांचे भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील तयाने माजवली ढोंग आणि केली नाना सोंगे भक्तिविन हटयोंगे स्वामी कृपा न होय मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभले व्हायासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न केले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सूचना मल्हारराव रूपाने पाठविले ज्या कार्याकारणाने ते आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती अजून न्यावे पळवून येतीसी स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नेने तो मंदमती म्हणून योजली कपटयुती परी ते सिद्धीते न जाय असो कोणे एके दिवशी साधूनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले कपड गावचा मार्ग धरिला अर्धमागी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली मेन्यातून उतरली मागती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेंकिले हात तात्यांनी या प्रकारे प्रयत्न केले परी तितके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खचिले व्यर्थेची मग अपयश शांती घेऊन बडोद्यासी आले परतून समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढतीत सर्वंत्रासी विचरिते कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याची धरून हाव आपण पुढे जाहला स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने देऊन त्याजवळील रूपाने आज्ञा दिलेली जावया तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्र अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहुणी समर्थांना तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंत पाहून डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी अनुने सत्वर ठोका यांची चरणे ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलिले क्रोधामृदा पाहून यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडून साहेबा विष प्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला त्या कृता माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पाय बेडी पडली स्वामी वसांची प्रचिती आली अघटित लीला दाखवली ख्याती झाली सर्वत्र समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्टी होती कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय
महासमर्था भक्त पालका अनादिसिद्धा जगननायका निशिदिनी शंकर सखा विष्णूची या मनी वसे इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमंत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोढा इत श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठोध्याय समाप्तम शुभम भवतु. अध्याय 7 श्री गणेशाय नमो नमः. अध्याय 7 श्री गणेशाय नमः. जय 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 निर्गुणा, जय 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 सनातना, जय 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 अगहरणा लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करून अल्पवर्णी आपुले गुण श्रोती ध्यावे, अवधान श्रवणी आदर धरावे. अक्कलकोटी मालोजी नृप्ती समर्थ चरणी जयाची भक्ती स्वस्त असते सेवा नित्य करीती. जाणूनी यती परब्रह्मा वेदांत आवडे तयासी श्रवण करती दिवसनिशी. हेरळी कराधिक सासऱ्यांशी वेतने देऊन ठेविले त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतवरी करुणी लोका उपदेश कैकांचे भ्रम दवडिले परमाधर्मोपदेशाक जिंकले. कुमार्गवर्ती यासी आणिले सन्मार्गावरी तयानी त्यासी आणावे अक्कलकोटी. हेतू उपजला नृपपोटी बहुत करुण खटपटी बुवासे शेवटी आणिले नुपा आवडे वेदांत बुवा. त्यात पारंगत भाषणे श्रोत्याचे चित्त आकर्षून घेती ते. रात्रंदिनी नृप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपती बहु सुकावे. अमृतानुभवावादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे त्याचे करुणी विवरण सतोषित केले सर्वजण. तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जनसमस्त सदा चर्च वेदांत. राजगृही होत असे जे भक्तजनांचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार ते समर्थ यतीक्षर अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी यतीचे दर्शना येती श्रेष्ठ जन सांगती. कित्येक होती तयावेळी पावया यतीचे लक्षण. ब्रह्मचारी करीते भाषण काही वेदांत विषयी काढून प्रश्न करिता स्वामीसी. ब्रह्मपद तादाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकून सत्वर यतिराज हसले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती. पाहून ऐसी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणे हा तो वेडा संन्यासी. बुरड पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तीशी. याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी. आले सत्वर बाहिरे लोका बोलती हसते तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता येती करिता त्यांची भक्ती पर हा भ्रम तुम्हा प्रति पडला. असे सत्यांची पाहून तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असे न ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या संस्थानी विकल्प पातला मनी. स्वामीसी तुच्छ मानती नित्य नियम सारून ब्रह्मचारी करती शयन. जवळी पारशी दोघे जण तेथी निद्रस्त झाले. निद्रा लागली बुवासी लोटून लिया काही निशी. एक स्वप्न तयाशी चमत्कार पडलीसे. आपल्या अंगावरी वृच्छुक एकाएकी चढले असंख्य महाविषारी. त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहून ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे. जवळी होती जे पारशी जागृती आली तयाशी. त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी हृदय धडाधड उडू लागले. धर्म शरीर झाले ओले. तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून. मग स्वप्नांचा वृत्तांत तयाशी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ. ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामी पाष्टी. पुसता मागील प्रशंसे कदा कदा स्वामी असले मग काय बोलती. यतीश्वर ब्रह्मापद तदाकार होण्याविषयी अंतर. तुझे शरीर इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी वृश्चकांशी काय म्हणून भ्यालासे. जरी वृथा भय मानुतोसी मग ब्रह्मापद जाणून कैसे. ब्रह्मापद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे. याशी लागती कष्ट करणे फुकट हाता नयाची. बुवांप्रती पटली खून धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रून भरले नयन कंठ झाला सददती. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अंकार गेला गळूनी ब्रह्मपद योग्य झाले. स्वामी चरित्र महासागर त्यातून मुक्ती निवडून सुंदर त्यांचा करुणी हार. अर्पी शंकरा विष्णू कवी इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा पुरुषोत्त भावक भक्त सप्तोध्याय गोढा. श्री राजा धीराज योगीराज श्री स्वामी समर्थ पर्ण नमस्तु शुभम भवतु. अध्याय 7 समाप्तम. अध्याय 8 श्री गणेशाय नमो नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा. अनंत वेश अनंता तुझ्याच कृपे निश्चित अल्प वर्णिले स्वामी चरित. पुढे कथा सुरस अत्यंत वदविता तू दयाळ. मागील अध्यायांच्या अंती विष्णुबुवा ब्रह्मचार्या प्रति चमत्कार दावती यती चरित्र वर्णे. अक्कलकोटी वास केला जन लावले भजनाला आनंद होत असे सगळा. वैकुंठा समनगरी ते राजे निजाम सरकार. त्यांचे पदरी दप्तरधार राजे राय बहादूर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर. त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती. विपुल
विपुल संपत्ती संतती काही कमती असेन परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधान सोडी संबंध बांधा म्हणून चैन न पडे रात्रंदिनी गेले शरीर सुकून गोड न लागे अन्न पाणी न आवडे भोग विलास सुख भोग कैचा त्यास निद्रा न याचे रात्रंदिवस चिंता नले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैसीच ब्राह्मणी संतर्पणे ब्रहू साल दिदली दाने आरोग्य व्हावी म्हणून विटले संसार सोक्याशी त्रासले या भव यात्रेसी कृष्ण वर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे विधून लेख भाडी लीला तो न चुके कवन आला तंदानुसार प्राणी मात्राला भोगणे प्राप्त असे की कोणा लागे जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्री दत्त सेवा करावी ऐसा विचार करून तत्काळ आले त्यास्तनी स्वस्थ बसले अनुष्ठानी व्याधी दूर व्हावा सेवा केली बहुस ऐसे लोटले 3 मास 1 रात्री तयास स्वप्ने दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यतिवचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दूर शंकररावाची भक्ती स्वामी चरणी काही नव्हते म्हणून दृष्टांतावतरी गाणगापूर न सोडले ते तिचे राहिले आणखी अनुष्ठान आरंभले पुन्हा तयाशी स्वप्न पडले अक्कलकोटी जावा तो आहे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत तो देखिले जन समस्त प्रेमळ भक्त स्वामींचे स्वामी नाम वदती वाचे कीर्तन स्वामी चरित्राचे पूजन स्वामी चरणांचे आराध्य दैवत स्वामीच तया नगरीच्या नरनारी कामधंदा करता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्रांत स्नाने करुणी पूजा द्रव्ये घेऊन अपर्वा स्वामी समर्थ चरणी जाती अति त्वरणे महाराष्ट्र भाषा अघान पदकुसमे निवडून शंकर विष्णू दोघे जण स्वामी चरण पूजती इतश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृते कथा परिश्रोत प्रेमळ भक्त अष्टमध्याय गोड हा स्वामी चरण विधानपर्ण नमस्ते स्वामी चरित्र सारामृत अष्टमध्याय समाप्तम अध्याय 9 ऐकूया. श्री गणेशाय नमो नमः. घरोघरी स्वामी कीर्तन नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती बहुत लोक दर्शनायती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शनायती धावून यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले यात्रेची झाली दाटी कैशी होईल स्वामी भेटी हे चिंता उपजली पोटी मग उपाय योजिला जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळिक तिच्या हस्ते होतसे तियचे घेऊनी गाठी शंकरराव सांगती गोष्टी करून द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील व्याधी दूर कराव्या म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तियेचे मन म्हणून म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणते बाईसी इतके कार्य जरी करीशे दरी 10 सहस्र रुपयांसी देई सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थुनिया स्वामी प्रति कार्य आपले करीन मग एके दिवशी यती बैसले होती आनंद वृत्ती शंकरराव दर्शन घेती भाव चित्ती विशेष बाई स्वामीसे बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व क्रम या लागून ब्रह्म संबंध पीडितो तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून ऐसा ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले चालले बाहेरी आले शेख नुराचे दर्ग्यावरी शंकररावही बरोबरी त्या स्थळी पातले यवन समशान भूमीत आले यतिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकून सेवे करी शंकररावासी म्हणती लीला करून ऐशी चुकवले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी शेख नुराचे दर्ग्यावरी येऊन पुढे चालेल शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरांसी आणि शेख नूर दर्ग्यासी एक कंपनी चढवली मग काही दिवस लोटत स्वामी राज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावे ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाल्या स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणाची स्वामी वचने धरून भाव औषध घेती शंकरराव तयासी आला अनुभव 10 दिवस लोटले प्रकृतीचे आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंध
मध्ये सोडिले. मग पुन्हा आनंदसे दर्शना आले अक्कलकोटासी, घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले म्हणती. व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दास अस्त्र, ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर हाये मारुती, तेथे चुनगेची निश्चिती. मठ तुम्ही बांधावा ऐशे एकांत स्थानी, राहणार नाही कोणी ऐसे विनंती. स्वामी चरणी कारभारी करीताती, परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्या स्थळी. भुजंगाधिक मंडळी दाखविले जागा तयानी, सुवर्ण मते तेथची मठ बांधिला. चुनगेची कीर्ती शंकररावाशी अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र तयाचन लगेची पार, परी गंगोदक पवित्र अल्प सेविताम. दोष जाती श्रवणी धरावा आदर, तेने जातती इह परत्र. जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर, वदती त्या इत श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमंत, सदा परिसोत भाविक भक्त. नवम अध्याय गोळा श्री स्वामी राजा पर्ण नमस्तु पर्णमस्तु शुभम भवतु शिरस्तु. अध्याय 9 समाप्तम. अध्याय 10. श्री गणेशाय नमो नमः. गाठी होती पूर्व पुण्य, म्हणून पावलो नरजन्म. यांचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभले स्वामी चरित्री. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ ऐस्तिपई. हा वरी नामक ग्रामी यजुर्वर्दी गृहाश्रमी. बाळप्या नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती. सावकारी सरापी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसार ते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयाची. लटिका अवघर संसार या माझी नाही सार. परलोकी दारापुत्र कोणी नये कामाते. इहलोकी जे जे करावे परलोकी त्यांचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्म सौख्य पावजे. बाळप्याच्या मनात या परी विचारेत सदा उदिग्र चित्त. व्यवहारी सौख्य वाटेना जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रति कोटे आता भेटेल. आज विचार रात्रंदिनी चिंताचे न होय समाधान. तया प्रति सुस्वप्न 3 रात्री 1 पडे. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येते पाहुनिया. ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायपाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगून सर्व त्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडिले मूर गोड राम प्रख्यात. तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित. महापुरुष जन्मले ते ईश्वरी अवतार. लोकांदाविले चमत्कार तयाचा महिमा अपार. वर्ण केवू अल्पमती स्वामी चरित्र वर्णिताम. चिदंबर दीक्षितांची कथा आठवली ते वर्णिता. सर्व दोष हरतील महायात्रा संकल्पे करून. जननिगती करावून परिमार्गी लागल्या पुण्यस्थान. स्नान दान करीताती महायात्रा स्वामी चरित्र पंथक्रमिता. मी किंकर मार्गे लागले अतिपवित्र. चिदंबर पुण्यस्थान तयाच्या घेऊन दर्शन पुढे करावे. मार्गक्रमण श्रोती होऊन सावधान. श्रवणी सादर करावे असावे. मूर गोडी मल्हार दीक्षित. वेदशास्त्री पारंगित. धर्मकर्मी सदारत. ईश्वर भक्त तैसाची जयाची ख्याती सर्वत्र. विधाधनाचे माहेर. अलिप्तपणे संसार करुणी काळ कम्रताती. परितया नाही संतती. म्हणून या उदग्र चित्ती मग शिव आराधना करती. कामना चित्ती धरून 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देते तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरोसा पूर्ण असावा. ऐकुनी बरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषले. तियेसी झाले गर्भधारण. आनंदले उभयतांचे मन. जो साक्षात उमा रमण तिच्या घरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी. इच्छा मात्रे घडी मोडी. तो परमात्मा त्रिपुरारी. गर्भवास भोगित 9 मास भरतां पूर्ण. क्रांता पसरली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते. आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामा विधान ठेविले. तया लागून शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला. करू लागला बाललीला. पाहुनी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे. पुढे केले मौजी बंधन. वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाच्या घरी व्रत होते. गजे गौरी चिदंबर तयावसरी पूजे लागी आणिले. मृत्युकेचा गज करून पूजा करती यजमान यथाविधी. सर्व पूजन दीक्षित त्यांची सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊन त्वमवता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐसी कृती पाहुनी सर्व आश्चर्य करीती. हे ईश्वर अवतार म्हणती. सर्वत ख्याती पसरली ऐशी लीला अपार. दाखविते चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगद्गुरुरार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एक दिनी ब्राह्मण बसले भोजनी. तूप गेले सरुनी. दीक्षितांते समजले जले भरले होते घट. तया
वयासी लाविता अमृत सहस्त घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनार्थ पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जण झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयानी हे ऐकून मूर गोळी आले धावून. म्हणती दीक्षितांसी सांगून दाद आपली लाभावी. राव बीजासी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणते जे सांगतील दीक्षित ते अमान्य करविना. मग दीक्षितांसी निरोप पाठवला आम्ही येतो दर्शनापरी. आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे असे सांगता दीक्षांता प्रतीत. यावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती. त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर. जाहील राज्य लक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार. निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले. परतंत्र जन्मवरी एके समयी अक्कलकोटी. दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येते. आम्ही त्याते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी. आम्ही होतो त्याचे घरी तूप वाढण्याची कामगिरी. आम्हाकडे ते होती लीला विग्रही श्री स्वामी जयाचे आगमन. त्रिभुवनी ते दीक्षितांच्या सदनी. असतील नवल नसेची महासिद्ध दीक्षित. त्यांचे वर्णिले अल्पवृत मुरगोळी बाळाप्या येत पुण्यस्थान जाणूनी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी. स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थे यतिरूपी प्रकटले. अमृता समान रसाळ कथा ऐकता प्राबन श्रोता वक्ता करुणिया. एकाग्र चित्त अवधान द्यावे श्रोत्या. पुढले अध्यायी कथन. बाळप्पा करील जप ध्यान तयाची भक्ती देखून. स्वामी कृपा करतील भक्तजनांची माऊली. अक्कलकोटी प्रकटली सदा कृपेची सावली. आम्हावरी करे ते मागण्याची स्वामी प्रती. दृढ इच्छा माझ्या चिंती. शकराचे प्रेमळ प्रीती. दास विष्णू हरी असो इतश्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशोमाध्याय गोड हासी स्वामी राजाय पर्ण नमस्तुम. शुभम भवतु शिरस्तु. अध्याय 10 समाप्त. श्री गणेशाय नमो नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोळी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतरूपी श्री दत्त वास्तव्य सांप्रत करताती. तेथे आपला मनोदय सिद्धीत जाईल निसंशय. फिटेल सर्व ही देही श्री सद्गुरु कृपेने परी. मुरगोळीचे विप्र बाळप्प्यासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातेरी. तेथे आपण जाऊन बैसावे व अनुष्ठाने. श्री गुरु स्वप्नी येऊन सांगती तैसे करावे. मानवला तैसे विचार. निघाले तेथून सत्वर जवळी. केले गाणगापूर परम पावन स्थान ते. कामना धरुणी चित्ती सेवे करी सेवा करती. जेथे वाये भीमरती स्नान करती भक्तजन. पुत्र कामना धरून चित्ती आराधती. नृसिंह सरस्वती दरिद्री धन इच्छित. रोगी जन आरोग्य. कोणी घालती प्रदक्षिणा. कोणी ब्राह्मण भोजना. कोणी करती गंगा स्नान. नमस्कार घालती कोणी. तेथील सर्व सेवे करी. नित्य नियमे 2 प्रहरी. मागून या मधुकरी निर्वाह करती. आपुला बाळप्पा तेथे पातले. स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावी वंदिले. प्रांतकाळी उठून संगमावरी स्नान करून जप ध्यान आटपून मागती येती. गावात सेवे कर्याबरोबरी. मागून या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परोतनी येती ते. माध्याह्य स्नान करून पुन्हा बैसती. जप ध्यानी आस्था जाता वासर मने सध्या स्नान करावे. करुणी या संध्यावदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्राम माझी येती ते. बाळप्पा ते गृहस्त्रमी संतती संपत्ती सर्व सदनी. परान्न ठावे नसावे स्वप्नी. सांप्रत भिक्षा मागती सद्गुरु प्राप्ती करिता. सोडूनी गृह सुतकांता शीतोषणाची पर्वा न करिता. आनंद वृत्ती राहती पंचपक्वाने सेविती करी. येथे मागती मधुकरी मिळती. कोरड्या भाकरी उदारपूर्ती न होय. शीतोषणाचा होय त्रास. अर्धपोटी उपवास परितयाचे मानस. कदा उदास नोहेची अय्या राम सेवे करी. राहत होते गाणगापुरी. त्याहून देखून ऐसे परी बाळप्पाशी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पूर्वजी. बाळप्प्याशी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले. परिसंकोच मानसे जाणे सोडले त्याचे करी. मागुनी या मधुकरी जाऊनी संगमावरी. झोळी उदकी बुडवावी आणुनी या बाहरी. बसून तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निषदिनी चिंता चितास. सद्गुरु प्राप्तीचे लागली. घरदार सोडिले वनिता. पुत्राम त्यागील अति कष्ट. सोशिले सद्गुरु कृपा नोहेची हीन. आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण पावे सद्गुरु चरण. ऐसे पुण्य नसतीचे ऐसे विचार निषदिनी येती बाळप्प्याच्या मनी. तथापि कष्ट सोसून नित्य नेम चालविला. 1 मास होता निश्चित. स्वप्नी 3 यतिमूर्त येऊन या दर्शन देती. बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नादते. तेथे जाऊन त्वरित
कार्य इच्छित साधावे पाहून या ऐसे स्वप्न मनी पावले समाधान वनती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत तोम तयासे एक पत्र शयेखाली सापडले. त्यात लिहिली एक ओळी करून ये उतावळी ऐसी पाहून त्यावेळी विचार केला मानसी आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण आणखीही काही दिनक्रम आपला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावे. परत आले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलता खालून वृश्चिक एक निघाला तयासी त्यांनी न मारले नित्यकर्म आटोपले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वाने मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकून तयासी मार्गावरी जाले चरण चाली चालून अक्कलकोटी. दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊन नगरी रम्य देखिले जेथे नुसिंह सरस्वती येती रूप वास करती तेथे सर्व सौख्य नादती आनंद भरला सर्वत्र. तया नगरीच्या नारी कामधंता करिता घरी गीत गाऊन परोपकारी स्वामी महिमा वर्णिते. दूर देशाचे ब्राह्मण वेश्यदायक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकून दर्शनाथे तावती तयाच्या जाहली गर्दी यात्रा उत्तरे घरोघरी नामघोषे ते नगरी रात्रंदिने गजबजे राजे आणि पंडित शास्त्र वेदाती येत तैसा भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कारणे कान फाटे नादपंथी नामघोषे ते नगरी रात्रंदिन गजबजे राजे आणि पंडित शस्त्र वेदांती येत तैसा भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कारणे कानपाटे नादपती. संन्यासी फकीर जती रामदासी अगोरपंथी दर्शना येती स्वामीच्या. कोणी करती कीर्तन गायन आणि वादन कोणी भजनी नाचून स्वामी महिमा वर्णितो तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले पुण्यवान देखून नगरी. बाळप्पा तोषले अंतरी पूर्व पुण्य तयाच्या पदरी जन्म सार्थक झाले. बाळप्पा होऊन सेवे करी स्वहस्ते करील श्रीचा करी त्री मधुर कथा चतुरी. पुढील अध्यायी परिसावी जयाचा महिमा आघात जो केवळ सच्चिदानंद विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मवरी. इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसोत एकोदश अध्याय गोड हा शिरस्तु शुभंभ होतो. अध्याय 12 श्री गणेशाय नमो नमः. कराया जगदुद्वार हरावाया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे भक्तजन तारणार्थे अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपी प्रकट होत. त्याची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती. बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली. श्रीज जवळी बाळप्पाचे मानसी तेव्हा चिता पडली ऐशी गर्दी तापनासी दर्शन कैसे होईल परिदर्शन घेतल्याविना आज करू नये भोजन. बाळप्पाचे तन मन स्वामी चरणी लागले दर्शनाच्या उत्कटी चिंती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती. स्वामी सानिध्य पातले आजानुभाव सुयास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरियले कंठ सददीत जाहला चरणी भाळ ठेविला सैनिक मीपणा विसरला परमतोषला मानसी. गंगा मिल्ली सागरी जैसे तरंग जलभीतरी तैसे बाळप्पा त्या अवसरी स्वामी चरणी दृढ झाले. मधुस्त्व भ्रमर जैसा कमल पुष्पन सोडी सहसा स्वामी चरणी बाळप्पा तैसा दृढ जळला स्वभावे. येऊनिया भानावर तिसरी चरणाची सोडली मिठी ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र होटी गात श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेम करून बाळप्पावरचे प्रेम ऐशाकृतीने दाबले. धन्यता मानून मनी बाळप्पा निघाले तेथून परितयाचे श्रीचरण चित्त गुंतले अखंड. त्या सवे एक जहागिरीदार ते होते बिराड्यावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतून जहागिरीद्वारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती विधला म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयासी. बाळप्पा तेव्हा चालले म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण मार्गी तयाशी वर्तमान विधित एक झाले. या समयी श्री समर्थ अस्ति रूप मंदिरात राजन्यो वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय ऐसे ऐकून वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न म्हणती आज नैवेद्यार्पण आपल्या हस्ती नोहाची मार्गावरून परतले. सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन. नित्यप्रांती काळी उठून षट कर्माते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य माद्यानी येता आदित्य जपानुष्ठान आठ पावे करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे. भिक्षे कारणे मागून या मधुकरी मग यावे. बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐसा प्रकार करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी आपण व्हावे सेवेकरी. इच्छा बाळप्पाच्या अंतरी सुंदराबाईचे ही करी आधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी आपणही श्री सेवेसी करी जावे आनंदे. बाळप्पा मनी आनंदला म्हणू सुदनी आज उगवला सद्गुरु सेवेचा लाभ झाला झाले सार्थक
जन्माचे बहुत जन सेवे करी. बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या घरी. व्यवस्थेचा होता पै मी प्रिय बहु स्वामीसी. ऐसा अभिमान तियेसी गर्व करे इतरासी तुच्छ मानू लागले. या कारणे आपसात भांडण होत सदोसदी स्वामी सेवेची तेथे अवस्था होत असे. हे बाळप्पाने पाहून नाना युक्ती अजून मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले. कोठूय असंता समर्थ पूजाधिक व्हाया यथार्था तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेवती. समर्थांच्या येताचित्ती अरण्यात वस्ती करती परी तेथे ही पूजार्थी निमे करती. बाळप्पा बाळप्प्याची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पेच्या शरीरास व्याधी जळली. रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी बेंबीमधून या रक्त वाहत असे. दिवस रात्र तये दुःखे विवळ होत मनी तसे कैसे करावे भोग भोगीला काही दिन. कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळपासी यावे मरण विष दिदले कानोतल्यानून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवर गुप्त राहिले होते उदरी. सद्गुरु सेवा त्यांच्या करी व्हावी लिखित विधीचे. आजवरी बहुता परी बाळप्पा करी चाकरी तयाचे अंतरी परी स्वामी मयन झाले. प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवे कारणे. हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थांची आपण सांगून बाळप्प्यासी शंकर पूजेनी वर्जावे तैशी आज्ञा तयाप्रती. एके दिनी समर्थ करी बरी बाळप्प्याच्या चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी याची सत्य यापरी चिठ्ठ्या लिहित. प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावीची पूजन तिये माझी लिहिले. तेव्हा सर्व भीती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिले. श्रीपाद भट्टजींनी समर्थांचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणिले. स्वामी पुढे भक्तजन ठेवती द्रव्याधिक आणून ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर. त्यामुळे चोळप्याप्रती अल्प होई द्रव्यपाती. बाळप्प्यामुळे म्हणती नुकसान होते आपले. तेव्हा जामात शुश्वर उभयांता करीते विचार. बाळप्प्यात आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्प्यासी. दारा पुत्र सोडून देशी आपण तेथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा म्हणे खिन्न झाला. बाळप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन करतो तुमचे नुकसान. व्यर्थ माझा जन्म हा. स्वामीने मज द्यावा आज्ञा. मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युती जावी आज्ञा होईल अशी. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांशी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया माझी इच्छा झाली. बाळप्पा ऐसे ऐकूनी समर्थ हास्य मुख्य काय बोलती. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येत करीत असे. तेव्हा निरंतर झाला ऐसा उपाय खुंटला. मग तयाने पाहला कारभार चिठ्ठ्याच्या तयाने पुसले वर्तमान. बाळप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकून कापट्य मनी आणिले म्हणे जावया आपणासी समर्थन देती आज्ञेसी. तरी टाकून चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे. त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभय त्यांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेले. भटजी म्हणे खिन्न झाला सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळप्प्याला न सोडतील निश्चय. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्प्याची जडती होती. कैसा दूर त्रयाप्रती करतील यती दयाळ. जो केवळ दया घन भक्ता काच कल्पद्रुम विष्णू शंकर दोघे जण तयासी सदैव शरण. इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा प्रेमळ परिस्वत्व द्वादशोध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजाय पर्ण नमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय आपला आता 12वा समाप्त झालाय. 13वा सुरू करूया. तर मित्रांनो आता आपण श्री स्वामी चरित्र अध्याय मधला 13वा अध्याय स्वामी चरित्र सारामृत मधला अध्याय 13वा ऐकूया. तर शालिनी भक्तिसागरवर कोणी नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा. ऑलवर क्लिक करा. जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. श्री गणेशाय नमो नमः. अध्याय 13वा. शुक्ल पक्षीच्या शशिकर वाडे जैसा उत्तर उत्तर तैसे हे स्वामी चरित्र. अध्यायी ध्यायी वाढले. द्वादशोध्यायाचे अंतरी. श्रीपाद भट बाळप्पा प्रति कपटयुक्तीने फसवू पाती परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रीची पूर्ण कृपा. मज होऊन तया बाळप्पा प्रिय असे जाहला. वर्तले ऐसी वर्तमान. बाळप्पा एकनिष्ठ धरून स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीत असे. स्वयंपाकाधिक करावयासा लज्जा वाटत असे त्यासे. तया ते एके समयी काय बोलती समर्थ निर्लजाशी संदिग्ध गुरु ऐसे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. अनेक उपाय करून अशुद्ध केले बाळप्प्याचे मन. स्वामी विने दैवतन्य नसेची थोर या जगी. सेवे कर्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तेथे. तेने सेवे कर्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थीचे. नाना प्रकार बोलून करी सर्वचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयीसी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्प्या ती उठविले. श्री
होती ते धरुनी करी घेऊनी गेले बाहेरी पाहुनी ऐशी परी बाई अंतरी कोपली म्हणे याने येऊन स्वामी केले आपण आदिन माझे गेले श्रेष्ठपणा अपमान झाला तैपा सुन बाळप्याशी त्रास देते अहर्दिशी गाराने सांगता समर्थांशी बाई ते शब्द ताडती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमत ज्याच्या घरी येतील ते चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एक तत्पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाशी द्रव्याशी बहुत असे सांपत्र लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तिले कोण्या भक्त समर्थांशी आपुले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावे राणीची या मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो हाये चोळप्याजवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर म्हणे जावाजी चंद्रहार राणी साहेब मागती चोळप्पा बोले तयाशी हार नाही आम्हापासी बाळप्पा ठेवतो तयाशी तुम्ही मागून द्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगूगाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्याची त्यावर सत्ता असे सर्वस्व ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिला चोळप्याने बाळप्पा देती तरी घेई जे ऐसे पुसे चोळप्या कारणे जबाब दिला चोळप्याने बाळप्पा देती तरी घेईजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्याचे ऐकून कृती राग आला राणी प्रति सुंदराबाईने ही गोष्ट तयाविरुद्ध सांगितल्या कारभार चोळप्याच्या करी जो होता आजरी वरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणी तसे पाहिलेच होते बाईच्या मनी साह्य झाली आता राणी सुंदराबाईच्या गंगनी हर्ष तेव्हान समावे चोळप्याने आजवरी केली समर्थांची चाकरी धनप्राप्ती तयाभारी समर्थ कृपेने होत असे असो एक अवसरी काय झाली नवल परी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते श्री जवळी तयाची करुणिया झोळी समर्थ करी घेतले अलख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तैसा वेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थ काय असे उणे तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एके कोणी 2 रुपये टाकते आणून न लागता एक क्षण शबरावर कंती झाली चोळी चोळप्या ते देऊन समर्थ बोलले काय वचा चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे पाहून या द्रव्यस आनंद झाला तयाशी परीन आले मानसी श्रीचरण अंतरले तयासी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामी जवळी पातले त्यांनी उठवून चोळप्याशी आपण बसले स्वामीपासी चोळप्याच्या मानसी दुःख फार झाले स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलती चोळप्या ते काही न देती ने तरी घेती हिरावून चोळप्याशी दूर केले बाईसी बरे बाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीत आणती कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागावून दुष्ट तरी ताडन करी बहुसाळ ते ऐकूनी बाळप्याशी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांशी म्हणती जावे येथून ऐसा केला विचार जाहली असता रात्र बाळप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथून या करता दुसऱ्या दिनी समर्थाजवळी पातले आपल्या आज्ञा घ्यावशी बाळप्पा येतो समयाशी अंतर्ज्ञान समर्थांशी तत्काळ विदित जाहले तेव्हा एका सेवकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्याचे आसन दाखवावे बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्प्याने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथून जावीन संवंतर आसुनी त्यांनी मांडले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत एक वेळा दर्शन येत हिशोब ठेवीत जपाचा काढूनी दिले बाळप्याशी आनंद झाला बाईशी गर्व भरेती कोणाशी मनीनाशी झाले सुंदराबाईशी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करुणी दावती जे कोणी दर्शन येती त्यास बाई द्रव्य मागत धन धान्य साठवीत अशा प्रकारे करून बायेची कृती दरबारी विदित केली थोरी थोरी बाईने राहावे दुरी श्रीचरणांपासून परी राणीचे प्रीती बाईवर बहुवती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वेगार भारी तयाशी हुकूम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे परी राणीस भिवून तैसेन केले तयानी समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभारी बातले तयाशा बोलती समर्थ कैसा करिता कारभारेसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदाराशी कैद करुनी बाईशे आणावे म्हणते संवंतर आज्ञेप्रमाणे संवंतर बाईशी बांधी फौजेदार बाई करी शोक फार घेत उर बडून फौजदाराशी समर्थ काही एक न बोलती कारकिर्दाचा अंत ऐसा झाला बाईचा स्वामीची या सेवेकरता सरकारातून तत्वता पंच नेमून व्यवस्था केली असून नुप्रायाच्या मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्याशी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून बाळप्पा बोलले तयाशी द्रव्याशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळप्याचा जप होता पूर्ण एक भक्तास सांगून करवले श्रीनी उद्यापन हिशोब जपाचा घेत
तया बाळप्प्याने चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळप्पा राहत श्री पादुकाची पूजा करीत निराहार राहून जय जय झाली स्वामी भक्त. त्यात बाळप्पा श्रेष्ठ दयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु ऐसे बाळप्प्याचे चरित्र वर्णले ऐसे सकलिता स्वामी चरित्र सारामृत चरित्र सर घेतले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती तेने होत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थाची दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण श्रोती होऊन सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपान करती सद्भावे जय नामस करती त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्याय सुंदर कथा ऐका श्रोता देऊन चित्ता जेने निवारे सर्व व्यथा पाप राशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुया पाया विष्णू शंकर वदते. इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोड हा इत श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोध्याय श्री स्वामी चरणपर्ण नमस्तु शुभम भवतु. अध्याय 13वा समाप्त. अध्याय आता आपण 14वा ऐकूया. स्वामी चरित्र सारामृत अध्याय मधला 14वा अध्याय. श्री गणेशाय नमो नमः. जय जयाजी करुणा घना जय जयाजी अगशमना जय जयाजी परमपावन दीनबंधू जगद्गुरु आपुल्या कृपे निश्चित. त्रयोदश अध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरित्र सारामृत. आता पुढे वदवावे आपल्या कथा वदवाया बुद्धी देई स्वामी राया. चरित्र ऐकून श्रोताया संतोष होऊ बहुसाळ कैसी करावी आपुली भक्ती. हे नेहमी मंदमती परिप्रश्न करिता श्रोती अल्पमती सांगत असे. प्रांतकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतर घ्यावी स्वामी शरण शुद्ध मन करुणी प्रांतकर्मे आटपुनी मग बैसावे आसनी भक्ती धरून स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसमे अर्पावी धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामीच्या षोडोपचारे पूजन करावे सदावे करावे धूप दीपार्थी अर्पण नमस्कार करावा जोडून या दोन्ही कर उभे राहावे समोर मुखे म्हणावा प्रार्थना स्तोत्र नाम मंत्र श्रेष्ठ पै अजानुभाऊ स्वास्थ्य वदन काशाय वस्त्रे परिधान भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजरी मग करावी प्रार्थना. जय जयाजी अगहरणा परातपर्णा कैवल्य सदना ब्रह्मनंदा यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडी दिशा वेदवंद्या जगतृण सुख धाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्री तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पैच तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवे आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चयी जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र दुज लागी आधी मध्याग्र कोठे नसे पाहता असुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांच्याही तर्क चांचरे शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वई मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुख ही निश्चिती शिल्ला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीननाथा दासाकडे पावया आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मनी कृपा समुद्र या मीना आश्रय देई जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरोसन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करावे दुस्तर हा भव सागर याचे पावया पैलतीर तव त्राम तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती मुली नाना न भादूत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरोसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटे पै शांती मनी सदा वसो वृथायाभिमान नसो सदा समाधान वसे तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयाची नसे वासना या मनाते सदा साधू संग मांग तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो पवपत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिता अंगी न यावे असत्यता सत्य विजयी सर्वता वर्गाचे पोषण न्याय मार्गवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषी नत्वम ता वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोषमयी होता जाणून उपोषण सोडावे तेने वाढेल बुद्धी सत्य सत्य हे त्रिशुद्धी अनुभवाची प्रसिद्धी करता ती स्वामी भक्ती श्री स्वामी समर्थ ऐसा षोडक्षारी मंत्र प्रीतीने जपावा ओ रात्री तेने स्वार्था पाविजे ब्राह्मण क्षत्रियादिक लागून मुख्य जप हा चवून स्त्रियांनीही निषदिनी जप याचा करावा प्रसंगी मानसपूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मंदमती परी असता शुद्ध चित्ती तैसे भक्ती श्रेष्ठ पायी आम्मोपायी स्वामी भक्त मिरवू नये लोकांत जयाशी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची दंबे षोडोपचारे पूजिता परिप्रिय नवेची समर्था भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते जय जयाजी आनंद कंदा जय जयाजी करुणा समुद्रा
विष्णू शंकराची या छंदा कृपा करुणी पूर्वावे. इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमंत सदा ऐकूत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोड हा चिरस्तु शुभम भवतु. तर मित्रांनो, इथे 14वा अध्याय आपला समाप्त झाला आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे अध्याय आवडले असतील आणि आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट श्री स्वामी समर्थ नक्की करा. तर मित्रांनो, दिवाळीच्या अगोदर एक पारायण पण आपण केले, 3 अध्याय 5 अध्याय बी ऐकले तरी आपल्या घरातून कटकट दूर होईल, दरिद्रता दूर जाईल आणि आपल्या घरात महालक्ष्मीचं वास्तव्य राहील आणि विष्णू भगवान आणि महालक्ष्मी आपल्या घरात स्वतःहून चालत येतील. कारण घरात दरिद्रता दूर जाईल तेव्हाच महालक्ष्मीचं आगमन होईल. तर दिवाळीच्या अगोदर दररोज ऐकण्याचे करावे आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद घेण्याचे करावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आता आपण स्वामी चरित्र सारामृत मधला 15वा अध्याय ऐकूया. श्री गणेशाय नमो नमः. नलगे करणे तीर्थठान, हठ योगादिक साधन, वेद अभ्यास शस्त्र ज्ञान मोक्ष साधन करणे, अंतरी स्वामी भक्त जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, पाप ताप दैन्य वार्ता, तेही काही न उरेची, वर्तत असता संसारी, स्वामी पद 8वी, अंतरी तयाते या भवसागरी, निश्चय तारती समर्थ, सर्व कामना पूर्वन, अंती दावती सुरभवन, जे नर करती नामस्मरण ते मुक्त, याच देही मंगळ वेळे, ग्रामात राहते असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समजते, वेळा म्हणती तयासी, आपल्या भावी प्रख्याती, हे नसेची जयाच्या चित्ती, स्वच्छेने वर्तन करीती, काही न जानती जनवार्ता, कोणासी भाषण न करती, कवनांचे गृहान जाती, दुष्टांतरे जन ताडती, तरी क्रोध नयची, शीतोक्षणाची भीती, नसेची ज्याची या चिती, सदा अरण्यात वसती, एकांत स्थळी समर्थ, सुख दुःख समान, सदा तृप्त असे मन, लोक वस्ती आणि वन दोन्ही जयासारखी, परमेश्वर रूप येते यांचे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती जन हस्ती, तया ते त्यावेळी मंगळ वेळात बसपा तेली राहत, दारिद्र्य पिल्ला बहुत दीन स्थिती, तयाची बसप्या व्यवसाय करी, पुरे न पडे त्या माझारी, 18 विश्व दारिद्र्य घरी, पोटा भाकरी मिळेना, तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात, तो देखील श्री समर्थ, दिगंबर यतिराज कंटक्षय करून तियेवर केले शयन, ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे, अंतरी पटली खून, यती ईश्वराक्ष पूर्ण, म्हणून सुखे शयन, कंटक्षयवरी केले अष्टभाव दाटून, माता ठेवी श्री चरणी, म्हणे कृपा कटाक्षे करुणी, दासाकडे पाहावे, स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वात, हात जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे, सकल ब्रह्मांड नायिका, कृपाघना भक्त पालका, पाप ताप दैन्यहारका, विश्वपते जगद्गुरु, पाहुनिया प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषली येती, वरद हस्त ठेवती, तत्काळ मस्तकी, तयाचे बसप्याचे श्री चरणी, मन जडिले तैपासून राहू लागला, निषदिनी स्वामी सानिध्य आनंदे, जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात, ऐसे पाहून हसत कुटील जन, तया ते वेड्यांच्या नादी लागला, संसार्याने सोडिला घरदार विसरला, वेळा झाला निश्चय, मग बसांप्यांची कांता, ऐकून ऐशी वार्ता करीत असे आकांता, मने घर बुडाले, आधीच आम्ही निर्धन, परी मोल मजुरी करून करीत होतो उपजीवन, आता काय करावे, बसप्पा येता गृहासी, दुष्टांतरे बोले त्याशी, मने सोडिले संसारी, वेळ काय लागले, बरी बसंप्याचे चित्त, स्वामी चरणी आसक्त, जनापवादा न भीती, न सचाड कोणाची, ऐसे लोटले काही दिन, काय झाले वर्तमान, ते होऊन सावधान, चित्त देऊन ऐकावे, एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात घोर, तम दाटले चित्त जडले श्री चरणी, भीती नसे काही मनी, 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठून चालले, पुढे जाता समर्थ, बसप्पा मागे चालत, प्रवशले घोर अरण्यात, क्रूर शापदे ओरडती, आधीच रात्र अंधारी, वृक्ष दाटले नानापरी, मार्ग न दिसे त्या माझारी, चरणी रुतती कंटक, बसी बसप्याच्या चिंती, न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती, देह मान नसेची, तो समर्थ केले नवल, प्रकट झाले असख्य व्याल, भूभाग व्यापिला, सकळ तेज अग्री समान, पादस्पर्श सर्पा झाला, बसप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला, सर्प समोर इकडे वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत असे, मागे पुढे पाहत तो दिसत, सर्पमय पाहुनी ऐशे परी, भयभीत झाला तरी तो तयाशी, मधुर तरी समर्थ काय बोलले, भिवू नको या समयी, जितके पाहिजे तितके घेई, न करी अनुमान काही, दैव तुझे उदले, ऐसा बोलता समर्थ, बसप्या भय सोडून त्वरित करी घेऊन, अंग वस्त्रे टाकीत, एका सर्पावरी गुंडाळून, सर्पात्वरित सत्वर उचलून घेत, तव सर्प झाले गुप्त, तेज नष्ट झाले, तेथून या परतले, सत्वर ग्रामा माझे आले, बसप्या सहित बैसले, समर्थ एका देऊडी, तेथे आपले अंग वश्री, बसप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्पगुप्त झाला, ऐसे नवल देखून चकित झाला, अंतकरणी माथा ठेवून, स्वामी चरण प्रेमाक्षु नैनिवादी, त्यासी बोलती, यतीश्वर घर जावेत वा, सत्वर सुखे करावा संसार, दारा पुत्रा पोशी, जय आनंदोनी
मानसी बसप्पा गेल्या गृहासी वर्तमान सांगता कांतेसी तेही अंतरी सुकावे कृपा होता समर्थांची वार्ता नवरेची दैन्याची याविषयी ही बसप्प्याची गोष्ट साक्ष से असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे पाप ताप आणि दैन्य ज्याचे दर्शन निरसोन जाय ते पद रात्रंदिन प्रेमी विष्णू शंकर घ्याती पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र मन करून या स्थिर सादर होऊन ऐकावे इथं श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत भाविक परिसोत पंचोपदशाध्याय गोड असे स्वामी चरणापर्ण नमस्तु शिरष्टु शुभम भवतु अध्याय 15वा समाप्त. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे अध्याय आवडले एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. गणेशाय नमो नमः. भक्तजन तारणार्थी यतिरूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीच होत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद होते नांदत. निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटे या गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयाची ते खोत त्या गावाचे होते. संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयाचे आता बंधू राहती. मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार. त्यात तोटा आला तयासी एके समयी पंडितांनी स्वामी करते ऐकली कानी. तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. यास 7 दिवस झाले काही अनुभवाना आले तो नवल एक वर्तले एका चित्त देऊन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपूचा व्यापार करता त्यात आपला नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगते. म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही. अम्मापासी फिर्याद होता अमृसी बटा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना. तुम्ही व्हाया कर्जमुक्त यास करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढेवरी. उभय तांसी ते मानले तत्काळ तयापरी केले. तो नवल एक वर्तिले ऐका सादर होऊन अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. ते हे सांगावया पंडितांना. मारवाडी आला आनंदे पंडित ऐकून वर्तमान आनंद झाला. त्या लागून हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नबस केला तयासी जाऊ आता दर्शनासी. वार्ता ऐकून उभय त्यांसी चमत्कार वाटला. त्याने आपले मनोरथ पूर्ण केले असते. सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगते. आम्ही पाहून या स्वामीमूर्ती जन्म सार्थक करू की. गजानन हरुभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करी भक्तीने. पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती मूक पाहता नयन पाती न लवती तयाची. तेव्हा समर्थ तयासी शिव राम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी. अनेक मंत्र दिदले पंडिता राम म्हटले गजानना. शिव नाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले. तिघे केले एक रूप मग समर्थ त्या वेगळे त्रिवर्गाजवळ बोलविले. तिघांचे 3 श्लोक दिंदले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मेन श्री गुरुवे नमा ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थ. तेव्हा तयाच्या आनंदे पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्चित सागरम सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्चिते. संतोषले त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेश केले पावन तयाते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले. त्या लागून त्यांच्या पादुका बनवून तेथे आणाव्या सत्वर. स्वामी सगेत संद्रित काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊचे तन्मन स्वामीचरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयासी आनंद आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा व्यवहारी वर्तता. स्वस्ता नसेची चिंता गोड न लागती संसार वार्ता. चेन नसे क्षणभरी असो पुढे त्रिवर्गानी. चांदीच्या पादुका करवून अपावर्या स्वामी चरणी आले अक्कलकोटाती भक्तजनाच्या कैवारी. पाहुनिया डोळे भरी माथा ठेवला चरणावरी. बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्री चरणी अर्पण केल्या. समर्थ आदरे घेतल्या पायी घातल्या. त्याच वेळी त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखी पायी वागवी भक्त सका दिदल्या नाही कोणा. ते हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्या प्रती घेऊन या मांडेवरती वरदहस्त सतबर
गती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासे आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कंफणी झोळी समर्थे तयाशी दिधली. ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊच्या करी. म्हणती जाऊन सागर तीरी किल्ला बांधून राहावे. धरू नका आता लाज हुबार माझा यशध्वज. करू नका अन्य काज जनभजना लावावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चिंती तुवान धरावा आज्ञा ऐकून ऐशी. आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी. साधू वेश घेऊनी सद्गुरूने मस्तकी असते ठेविता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ केली भवया. उपरती झाली चिंता षडविकार निमाले. बहुत गुरु जगी असते नाना मंत्र उपदेश शिती. द्रव्य प्राप्ती स्तव निश्चिंत ढोंग माझविती. बहुत तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी. मन न वळे सत्य ज्ञान काही न कळे. मन न चळे प्रपंची तयासी न म्हणावे. गुरु जे केवळ पोट भरू भवसागर फैलतिरी. उतरतील ते कैसे तैसे नव्हेची समर्थ. जे परमेश्वर साक्षात मस्तकी ठेवता वरद असत दिव्य ज्ञान शिष्यांते. असो हरुभाऊने काय केले ब्राह्मणसी बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुत आकांता घेत उर वडवुनी. म्हणे जोडे निया कर लुटविता तुम्ही संसार. हा नवा विचार तो दुःख लागून भोगावे. आजवर अमृने दिवस काढले आपण. परी आता अवलक्षण आपणा काय उठवले. हसतील सकल जन धिक्कारतील पिशून. उपास पडता कोण खायावती घालील. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली हे कैसी. त्यागुनिया संसार सुखासी दुःख डोही का पडिता. संसार सुख भोगून पुढे येता वृद्धपण. मग करावे मोक्ष साधन सेवावे वन तपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी. त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडून जाऊनी बसाल जरी वनी. तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून. पाणी आपण वाहिले असे आन स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सेवे तुम्ही घरदार सोडावे. मज संगामे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य संसारी. मन विरिक्त माझे न होय कदापि. आता जरी आपण संसार टाकेला लुटून. हे केले महात पुण्य ऐसे कोण म्हणेल कुटुंबा. उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे. यसी काय पुण्य कार्य म्हणावे. पाप उलटे होत असे विनविते जोडून कर. अद्यापि स्वस्थ करा तर अंतर आपला हा विचार सोडून द्यावा. प्राणप्रिया 80 तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. परी तारेच्या चिंतात षडेरूपी होते जागत. संसाराचे मिथितत्व तिये लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकीने त्यांनी दिजला झडपोनी आपणाधीन केलेसे. त्या योगे सदिचार तियेसी न सुचे. अनुमात्र धरून या दुराग्रह स्वामी सुता बोधित असे. षडविकार त्या योगिनी रतला तो स्वामी चरणी दृढ निश्चय केला. मनी संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले. समग्र तिये दितले शुभ्र वस्त्र परिधान करावा. या आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. ते पादुका स्वस्त असत मठामाजी स्थापिल्या कामटी पुऱ्या. त्या समयी मठ स्थापिला असे पायी हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत गर्वाने झाले विरक्त. परिजन ज्ञाते निंदित नाना दोष देऊन. पूर्वजन्मी तप केले त्यांचे फळ प्राप्त झाले. सद्गुरुनी चरणी विनटले सर्व फिटलं भव दुःख. धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली. त्यांच्या करुणीची सावली विष्णू शंकरावरी असो. इतश्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संवंत सदा भाविक भक्त. परिसोत षोडशोध्याय. षोडशोध्याय म्हणजे 16वा अध्याय. गोड हा शिरस्तु शुभम भवतु. तर इथे 16वा अध्याय समाप्त झालाय. अध्याय 17वा. श्री गणेशाय नमो नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. षडविकारे जिंकिल संसार ते त्यागले रात्रंदिन. रत झाले स्वामी भजनी. सुखाने सुखी तल्लीन वृत्ती. तेने हरली संस्कृती. कवनाची नाही भीती सदा चित्ती. आनंद स्वामी नामाचे भजन. त्याची या चरित्राचे कीर्तन. त्याहून व्यवसायन्य स्वामी सुत नेनती. संसार ते सोडून बसले गोसावी होऊन. ते पाहुनी कित्येक जण हासती तया ते परी. त्याचा पिशाद चित्ती स्वामी सुतन मानती. अंगी बाणली पूर्ण विरक्ती. विषयासक्ती नसेच. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून. तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. मोहावती सापडले मायावश जे झाले. त्याचे प्रपंचा वेगळे गोड काही न लागची. पुत्र वात्सल्य करून पाही शोक करीत काकूबाई. मुंबूत लवलाही सुता जवळी पातल्या.
गोसावी निज सुता पाहून वक्षस्थळ घेती पडवून अंग टाकियेल्या धरणी बहुत आक्रोश मांडिला निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण तिये लागे सावरून धरले सत्वर प्रेमाने तुझ्या उदरी जन्मास आलो सद्गुरु पायी विनटलो जन्म मरणाते चुकलो मुक्त झालो सहजची धन्य धन्य तेगू जननी मज लागी प्रऊसनी मान्य झाली त्रिभुवनी काय धनता वर्णावी अशा प्रकारे स्वामी सीत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगून परी त्यांच्या या गोष्टी तियेसी गोडन लागती म्हणे यांची भ्रष्टमती खचित असे झाली याची पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणून त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती तयाची घेऊन भेटी विचारावी काही युक्ती जरी ते कृपा करीती तरी होय आरोग्य ऐसा विचार करूनी पोटी दर्शन आले उठाउठी सांगितला स्वतःच्या गोष्टी मुळापासून सर्व होऊन या दिनवदन करती विनंती कर जोडून म्हणती सर्वे ज्ञापन उपाय असे सांगावा ऐकूनी देव मामलेदार हसून देती उत्तर त्याशी पिशाच लागले थोर माझेने दूर नयेचे ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे म्हणे ज्याने वेड लागले त्याचीच धरावे पाऊले येणे उपाय आपले कार्य सत्य होईल असा इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी जाहले मठ होता कामाठी पुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीने निस्मिम जे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत कुटील जन त्यात हसत ढोंग अवघे म्हणती हे परिनिंदा आणि स्तुती तेही समान जे मानती ती चरणाविन आसक्ती अन्य विषयावरी नसे जन्मनिंदा करीताती अनेक प्रकार दूषण देती परिशांत चिंते त्याप्रती उपदेशी ती स्वामी सुत जे अहंकारे बुडाले सत्यपथाचरण चुकले निज कार्यात विसरले मोह पडले भव झाली ऐसे जे का मूळ जन ते भक्ता देती दूषण परी तेने अंतकारण दुखित नोहे तयाची तारा नाम त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परी तयाच्या चित्ता दुःख खेद नसेच प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीचं स्वामी जयंती केली कोणी एके समयी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकली वर्तमान या नगरात सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत महाज्ञानी असते एक वार पावे तयासी इच्छा झाली नानासी मग कोणी एके समयी मठा माझी बांधले पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरुण मंदती स्तवन करीते तयाचे स्वामी सुता तयाशी लाविले स्वामी भक्ताशी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी स्वमर्थांच्या ऐसी कित्येक सजन स्वामी सुत शिष्य करून वाढले महात्मे पूर्ण श्री समर्थ भक्तींचे पुढे जोशी बुवांनी स्वमर्थांची पत्रिका करून ती अपावर्य श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिले स्वामी मूर्ती आनंदले समर्थ त्यांची आज्ञा केली नगरा वाजवा या म्हणे नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांशी पाहुनी स्वभक्तांशी परमानंद झाला अक्कलकोटी स्वामी सुत श्री सानिध्य भजन करीत कीर्तनी आनंदे नाचत लोकलज्जा सोडून लोकापदाचे मानी भय तो भक्ती करील काय प्रेमानंदा चित्ता नव्हे भजनी मन लागे ना त्रिविध जन नाना रीती निंदास्तुती करताती खेदानंद मानिता चिंती चित्तवृत्ती द्विधा होय असा अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करत स्वामी सुत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजयसिंग नामे भक्त गोठ्या खेळत त्या सभी ऐसे स्वामी सुताचे मत परी दिसे आधार रहित सत्य जानती समर्थ आपण जेथे अज्ञानी स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करे विशेष जन लावले भजनास कीर्ती ध्वज उभारला मना माझी धरून कामना कोणी येताची दर्शना त्याची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाच्या स्वामी सुत त्याप्रती मनातील खून सांगते ऐकून जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंद राणीची आज्ञे वाचून दर्शन नव्हे कोणा लागून ऐसे वर्तमान ऐकून खिन्न मनी स्वामी सुत स्वामी दर्शन घेतल्या विन तोन सेवे उत्कान ऐसे दिवस झाले तीन निरहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने हा समर्थांचा निसम भक्त आनंदी भजनी नाचता समर्थ दर्शनाच्या धरी दृढ इच्छा अंतरी सेवक अशा मनी सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या सा धातू मंदिरी प्राथुनिया आणावे ऐसी राणीची आज्ञा होती सेवक धावले तत्वाया प्राथुनिया स्वामी सुता मंदिरा माझे आणले पाहुनिया समर्थांशी उल्हास सुताचे मानसी धावुनिया वेगेसी मिठी चरणी घातली सद्गतीत अंतकरणी चरण शाळीले नैनाश्रुणी देह बाण गेला विसरून स्वामीपदी सुकवला बाळ चुकले मातेसी ते भेटले बहु दिवसासी
मग तयाच्या आनंदासी पारावर नसेची निजसुता ते पाहून आनंदले समर्थ मनी कर फिरवला मुखावरून हस्ती धरून उठवले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी परीप समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती त्यात होते ते दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्यांचे मन द्वेष पूर्ण करतात काही उपाय करून फिरवान समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहतात स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करती भजन पायी कडवा घालून प्रेमरंगे नाचते एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून ऐसी वेळ साधून समर्थ सांगितले दुर्जन स्वामी सुताची ही करणी योग्य नसे सर्वता बैसला असता आपण पायी खंडवा घालून हा नाचतो काय म्हणून आपुला अपमान करावा या परकी आणि निजसूत समान लेखते जे सत्य सत्य ते सर्वांची अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठी कोण त्या ते आता खडावा काढून मग नाचावे भजने ऐसा आज्ञा सुता लागून केली समर्थ त्यावेळी तोच उठले कित्येक जण खडावा घेतला काढून स्वामी सुताचा अपमान केला अशा प्रकारे पाहुनी ऐशी परी खिन्न झाला सुतंतरी काळ जात बोचली सुरी अपमान दुःख दुखावला मरणाहून परम कठीण दुःख देत असे अपमान उतर सुताचे वदन निसतेज झाले सत्वर तयाचे होते जैवरी ते आनंदले अंतरी म्हणती मोडली खोड बरी अभिमान उतरला असो मग स्वामी सूत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग तरी मुंबई यांचा अपमान दुखे दुखावला अंतरी बाहू खिन्न झाला परतून नाही आला जन्मवरी अक्कलकोटी स्वामी भीमानी जो नर त्यांचे दुःख होता अंतर जे दुःख जन्मभर त्यांच्या मनी जात असे जे दुःख उत्तर शिन्न झाला स्वामी कुमार दुःख करी दिवस रात्र चैन नसे शनभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला असा समाचार समजला अक्कलकोटी समर्थान ते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवित समर्थान ते मने कृपा करून या सुता ते आणावे या ठाई कृपा दृष्टी पाहून आरोग्य तया करावे मग समर्थ त्या अवसरी मुंबई पाठवावे सेवे करी म्हणती सुता ते सत्वरी मज सानिध्य आणावे परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्यांच्या पोटी रात्रंदिन सलत असे सेवे करी परतून आले समर्थान ते वृत्त कथिले आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन तथापि स्वामी सुत पायी अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देईशीन चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेविली ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता समजला स्वामी सुता परितोन आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलास वर्ग आणि सर्व लोक हळहळती त्याची समयी मुंबईत तयाजी जे शिष्य होत त्यासी झाले दुःख अमित शोक सागरी बुडाले अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी बैसले स्नान करून परिगंधन लावती भोजनाते न उठती धरणीवर अंग टाकती कोणासंगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामीसुत गत झाला उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी चैन न पडे काकूबाईशी पुसता समर्था क्षणोक्षणी मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मजान निज पुत्र मरण मारता ऐकुनी करिता आकांत दुःख समय वर्णिता दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई परितेने आल्या पाही बोलल्या काही समर्थान ते सुत आपुला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मर्तीचे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले तियेशी उल्लंघले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळाशी ओढून बळेची मग नेला पुत्र शोक करून दुःख करी रात्रंदिन समर्थ तियेची समाधान परोपकारी करता ती नरजन्मा येऊन सत्यभक्ती केली एकनिष्ठ केले जन्माचे सार्थक परमपदा पावले उंच नीच भगवती नसे काही निश्चिती ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची धन्य धन्य स्वामी कुमार उतरवला भैवदा दुस्तर ख्याती साली सर्वता कीर्ती अमर राहिली स्वामी सुतांच्या गादीवर कोण नेमावा अधिकार ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवे करी समर्थ कथा रसाळ अत्यंत वर्णिले पुढे अध्यायात श्रोताहून सावध चित्ते ऐकावे कथेसी जय जय श्री भक्तपाला जय जयाजी परममंगला विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र इतसी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृते संबंध भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोड हा श्री भगव चरणापर्ण नमस्तु शिरस्तु शुभम भवतु अध्याय 17 समाप्तम अध्याय 18 श्री गणेशाय नमो नमः अध्याय 18 स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करत आणती समर्थांती तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसे नसे जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पंखरांचे अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळी रात्रंदिनी तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती आमची पार्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागून लपून ठेवले विठेसी ती दिली पाहिजे आणि आम्हासी याचा अर्थ कवनांची स्पष्ट
काही कळेना. असो, स्वामीसुताचा भाता कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले. तो केवळ अज्ञान. दादा तयाच्या भिनाम त्याच्या शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईंनी तयाशी आणविले आपणासी. एके दिवशी समर्थांशी दादा प्रती दाखवले. बाळ चालले वाळून याशी अमृतदृष्टीने पाहून निरोगी करावे. जी स्वामी बाई विनवी समर्थ बोलले. बाईसी 4 वेळा जेऊ घाले यांसी आरोग्य होईल बाळासी. चिंता माणसं करी नको त्याप्रमाणे बाई करिता. दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केज गाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रीचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईशी पादुका स्थापन करायाच्या तुम्ही पाठवा दादासी संगमासंग. आमचे बाई म्हणे ते अज्ञान तशात शरीरे असमाधान. त्यांची काळजी कोण घेईल सत सांगा मज लागी. परी आज्ञा देईल समर्थ तरी पाठवीन मी सत्य. मग समर्थाजवळ येत घेऊन या दादासी. समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयाशी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे. मधुर उत्तरे दासासी पाठवणे नाही. बरे वर्जावे आपण सर्वार्थे समर्थ ती असे बोलले. त्यात तुमचे काय केले आम्हासी दिसेल जे भले त्याची आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठवले. क्रेजेपती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतून. पुढे सेवा कर्या सांगती. त्याशी मुंबईस पाठवती. ब्रह्मचर्यासी आज्ञा करीती. अशी स्थापा गादीवरी ब्रह्मचारी बुवाजवळी. दादासी नेत मंडळी जी समर्थ आज्ञा केली ती सांगितले. तत्काळ दादाशी करून गोसावी. मुंबईची गादी चालवावी. स्वामीसुताची यास द्यावी. कफनी झोळी निशान ब्रह्मचारी दादासी उपदेशी. ती दिवसनिशी गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वथा न रुची चिंता त्याची. यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठवले. दादास घेऊन सत्वरी श्री संदेद आले. टाळ करी तेव्हा दादा घेऊन तुमरी भजन करीत आनंदे. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली. भुजंगासी घेऊन माझ्या पादुकासी. मस्तकी ठेव दादांच्या मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती. त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करी करत अंते तसेच श्रीच्या पादुका शिरी पडता उपरती झाले त्यांच्या चित्ता. हृदयी प्रकटला ज्ञान सविता. अज्ञान केले लया ते. दादा भजनी रंगला. देह भानही विसरला. स्वस्वरूपी लीन झाला. सर्व पळाला अहभाव. धन्य गुरुचे महिमान. पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी. असो दादांची पावनी वृत्ती. काकूबाव दचकली चित्ता म्हणे समर्थ दादा प्रति वेळ खचित लावले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करता. दादाची यशिरी ठेवता पादुका काय म्हणून समर्थ बोलले. तियेसी जे बरे वाटेल आम्हासी त्याची करुणी या समयासी. व्यर्थ बडबड करू नका. काकूबाई बोले वचना एकासी. गोसावी बनवून टाकला आपण मारून. इतकेची पुरे झाले ऐकून ऐशा वचना समर्थांशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्व असते. परिसमर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी. कपनी झोळी अर्पिले. दुसऱ्या दिवशी दादासी समर्थ पाठवते भिक्षेशी. ते पाहून काकूबाईशी दुःख झाले अपार. लोळे समर्थांच्या चरणावर करुणी भाकी. पदर पसरी विनवत असे नाना परी शोक करी अपार. समर्थांची हसू आले. अधिकच कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलवले. काय सांगितले तयाशी. अनुसया तुझी माता तुझ पाशी भिक्षा माग आता. अवश्य म्हणून तत्वंता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहून क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझी हे करणी. लोकापदा वादा करण भिक्षात्र आपण सोसावे. हे नवेचे जाण भरावे. चाळे अवघे सोडावे. संसारी व्हावे सुखाने. ऐकून मातेची उक्ती. दादा तिच्या प्रति बोलती. ऐक सुखे तुच्छ गमती. माते आजपासून पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी. स्वामीसुताच्या गादीवर बसून संस्था चालवली. आणि कलयुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष ऐसे बोलले. स्वामीदास येथे विश्वास धरावा. दोघा बंधूचे ऐसे वृत्त वर्णिले. असे सकलित केला नाही विस्तार येत. सार मात्र घेतले जसे श्रेष्ठ स्वामीसुत तसेची दादा बुवा सत्य. भुवरी जगद्वार्थ विष्णू शंकर अवतरले. इत श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमंत सदा प्रेमळ परिसोत. अष्टदशोध्याय गोड हा शिरस्तु शुभम भवतु. तर अध्याय 18वा समाप्त झाला. अध्याय 19वा. श्री गणेशाय नमो नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. सचिरित्र श्रवण करिता परमानंद होय चित्ता. ओळखू या सत्य सत्यता परमार्थ प्रपंचाची. या नरदेहा येऊन काय करावे आपण. जन होईल सुगम दुस्तर हा भवपंथ. ज्याची बनते भले सज्जन. ज्या मार्ग केले सर्व दुःख मुक्त झाले. जो पंथ धरावा बोलणे असो या आता. वर्ण पुढे स्वामी चरित्रात त्यादरे श्रवण करिता स्वर्ता पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्र नामे
आले नृसिंह सरस्वती जयाची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्र पवित्र ती देखिली. त्यांनी समस्त नाना योग अभ्यासी बहुत महासिद्ध दाखवले करावे हट्ट योग साधन ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी देखील अनेक तापसी जे सदा अरण्यवासी योगभ्यासी बैसले. एक सूर्य मंडळ विलोकित एक पंचाग्री साधन करीते एक वायू भक्षाती मौन धारिती कित्येक एक झाले दिगंबर एक केला ऊर्ध्व कर एक घालती नमस्कार एक ध्यानस्थ बैसले एक आश्रमी राहून शिष्या सांगती गुह ज्ञान एक करीती तीर्थठान एक पैंजनी पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले ज्ञान तयाचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. हट्ट योग परम कठीण कैसा करावा साध्य आपण याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धोरणीपोटी आले नृसिंह सरस्वती महिमाश्रीचा ऐकून नृसिंह सरस्वती दर्शनाशी येती कळले समर्थांशी जाणिले त्यांच्या हृदय गतासी अंतरामाचे आधीच सन्मुख पाहून तयाला आज्ञाचक्र वेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयाच्या श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्याची स्मृतीनं राहिली देहाची ब्रह्मरंद प्राणवायू आश्चर्य करती सकळ जन असो झाली या काही वेळ समाधी उतरून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले स्वामी पंदाबुजावरी मस्तक ठेविले झळकरी सददती झाले अंतरी हर्षपोटीनं सामावे उठून या करती स्तुती धान्य धन्य हे यती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे मी आज धन्य यती मूर्ती केवळ परमेश्वराची मी आज कित्येक दिवस हट्ट योग साधन करावयाचा केले बहुत सायास परिसर व्यर्थ गेले स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा फुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधिला असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्र परतून येती तेथेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्मकृत्य केली दूरकीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनी नृसिंह सरस्वती समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वारी यशता पाडून तीयसी द्यावे सोडून तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहज चिसूर भुवनी अंती जासी सुखाने ऐकून समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी नृसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवे करतील परिअंतरीचे खून यती तत्काळ जाणून पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलवे सिद्धी प्रसन्न वाढविले आपले महिमान त्याची वीर योशी ते समान अर्थ स्वामी वचनांचा असो तेव्हापासून सिद्धी दिधली सोडून येऊन राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यासी ज्ञान सचार समर्थ कृपेने झाले ऐसे सष्टीच अनेक श्री कृपेने ज्ञानी विशेष ज्यांनी ओळखले आत्मरूप महिमा त्यांचा नवर्ण वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्ध सर्वत्र इंग्रजी अंमलात आणि बार होऊन बंड केले ज्याने समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तथा ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पाथला करी नग्न तलवार घेऊन आला श्री समोर घालून साष्टांग नमस्कार मना माझी पार्थित स्वकार्य चिंतून अंतरी खडग धिदले श्रीच्या करी मने मजवरी कृपा जरी खडग हाती देतील जाऊन बैसला दूर श्रीनी जाणिले त्याचे पाहुनी कर्मकोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडांचे झाडावरी तलवार दिली टाकून वासुदेव राम पाहून खिन्न झाला अंतकरणी स्मरणांते आपले करुणी नावडे सर्वता म्हणतसे कार्य आपण योजले ते शेवटानं जाय भले ऐसे समर्थ दर्शवले म्हणून दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तसेच आला घरात स्वस्थानास झेंडा उभारला बंडाचा त्याच यशी न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थाचे असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजश्रीत सरदार काही कारण झाले संसारमणी विटले प्रपंचात सोडिले भक्त झाले स्वामींचे माया पाश तोडून दृढ झाले स्वामी शरणी भजन पूजन निषदिनी करता ते आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसते दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहून या विपरीत परी श्रीचरण धरले धडकरी उभा राहिला काळ दुरी नवल परी झाले दीन वदन होऊन दृढ घातली मिठी चरणी तात्या करती विनविन मरण माझे चुकवा ते पाहून श्री समर्थ कृतांचे काय सांगता हा असे माझा भक्त आयुष्य यांचे न सरले पहिले तो वृषभ दिसत असे त्याचा आज असे अंत त्याशी न्यावे त्वात्वरात स्पर्श यात करुणा कायसे समर्थ बोलले तोची नवल वर्तिले तत्काळ वृषभांचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहून आश्चर्य करती धन्यता थोर वर्ती ते बैला प्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्याचे ऐशी लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ श्री स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्रे येथे जयाची लीला अगम्य ध्याती जाते निगम आगम सूर नर वर्णिता ते आनंदी सिद्धी परमात्मा नाना रूपे नटून स्वच्छ विचरे जो या जनी भक्त सन्मार्ग दाखवून भवसागरी तारित त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर प्रकट झाले धरणीवर जगत कारणे त्याची पदसेवा निशिदिनी करुण तत्पर सदा भजनी विष्णू शंकराचे मनी याची वस्व सदैव इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना कथे संबंध
सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोड हा शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 19वा समाप्तम. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमो नमः. श्री गणेशाय नमो नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिवरा, भक्तजन संतापरा, सर्वेश्वरा गुरुराया, लीला वेशधरी दत्ता, सर्व साक्षी अनंता, विमल रूपा गुरुनाथा, परब्रह्म सनातना, तुझे चरित्र अगाध केवी, वर्णू मी मतिमंद, परी घेतला असे छंद, पूर्ण केला पाहिजे तुझ्या गुणाचे वर्णन, करिता मागे सहस्रवदन, निगमाग मासाई जान नसे पार, लागला तुझे वर्णवा चरित्र, तुझ सम कवी पाहिजे तरी अल्पमतीने अत्यंत गुणानुवाद कान गावे, वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन वक्ता, श्रोता दोघी अक्कलकोटी वास गेला जना, दाविले अनंत लीला, उद्धारले कैकप्याला अद्भुत चरित्र स्वामींचे, असो कोणी एके दिवशी इच्छा धरून, मानसी गृहस्थ एक दर्शनाशी समर्थांच्या पातला करून या स्त्रीची स्तुती, माथा टेकेला शरणावरी, तेव्हा समर्थ त्यात वद्य हास्यवदने करुण, फकीरांती देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वाने करुणी नाना, यथच्च भोजन देईच असे, गृहस्थ आना म्हणून केली नाना प्रकारे, फकीर बोलविले पांचजान, जेवू घातले तया ते फकीर तृप्त होऊन जाती, उच्चिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्था, सत्वर शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ पूर्ण होतील, परी त्या गृहस्थांचे मन सांशक झाले ते वदा, मने यवन येती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट, यादी मध्ये पाऊन कष्ट, कळता स्वजाना गोष्ट, हे आला मनी ऐसा विचार, तो समर्थांचा कळला सत्वर, म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची, इतक्या माझी साजिक कोणी भ्रमिष्ट, गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला, दारिद्र्य ग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे, रात्रंदिन द्रव्य मेळमया साधन, त्याच जवळी नसे परी, त्याशी देखून समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे, त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बसला, त्याशी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित, सकाळ होतील मनोरथ पूर्ण, द्रव्यपाती होईल, स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईस आला, उगाच भटकू लागला, द्रव्य मिळेल म्हणून, प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिर्यासी, येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला, तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही, गृहस्थ पडला दृष्टीस, तिने बोलविले त्याला, आसनावरी बैसवले, 10,000च्या दिल्या नोटा आणून सत्वर, गृहस्थ मनी आनंदला, बाईत आशीर्वाद दिला, द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर, समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित, वारंवार स्तुती करत असे, स्तोत्र गात स्वामीचे, समर्थांची लीला विचित्र, केवी वंदू शके मी पामर, ज्यांना वर्णिता थोर थोर, श्रमती झाले कविराज, कोणी दाता नुपुवर, दान करिया भांडार, मोकळे करी परी शक्यतेनुसार, याचक नेती बांधून, षडस अन्नाचे ढीग पडले, शुदित जन तेथे आले, त्यांनी त्यातूनच बक्षिले, शुदा शांत होईता, स्वामी चरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडून, प्रेमादरे माळ करून श्रोत्याच्या कंठी घातले, श्री स्वामी चरण सरोजी, विष्णू भ्रमर घाली रुंजी, अद्यादरे चरणी पूजी, शंकर स्तोत्र गात सहित, श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संबंध, सदा ऐकतो भाविक भक्त. 20वा अध्याय गोड हा शिरस्तु भवतु, शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 20वा समाप्तम. अध्याय 21वा. श्री गणेशाय नमो नमः. निर्मली सुंदर देव मंदिरे, चौक बैठका, नाना प्रकारे कळश ठेवल्यावरी सारे पूर्ण झाले म्हणती, त्या स्वामी चरित्र सारामृत झाले. 20 अध्यायपर्यंत करुण माझे मुख निमित्त बदले. श्री स्वामी राज आता कळसाध्य 21वा. कृपा करून वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजना कारणे संपावा. अवतार आता ऐसे मना माझी येता, जड देही त्यागुण त्वत्वा गेले स्वस्तानी. यती राज शक्य 1800 पूर्ण संवंतर, बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहाराचा अवसार. चित्त करून एकाग्र निमग्न झाले, निज रूपी षडचक्राते भेदून, ब्रह्मरंधा छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून. तेव्हा जवळ होते सेवे करी, त्यांचे दुःख झाले अंतरी. शोक करते नाना प्रकारे, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रदंत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ. वाढेल समुद्रसा असो स्वामींचे अनंत लीला, जना सन्मार्ग दाखवला. उद्धिरेले जड मुडाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झाला श्रेष्ठ. चित्त पावन ज्ञातीत उपनाम असे थोरात बळवंत. पार्वतीसुत नाम माझी विष्णू असे. तेथीचे बाळपण गेले आता कोपरलीसे, येन गेले उपशिक्षक पद मिळाले. विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी. श्रेष्ठ नाम ज्याचे शंकर शेट, त्याचे स्नेह झाला निकट. अक्षरे दाते ते माझे, त्याची स्वामी चरणी भक्ती. भावार्थ पूजन करीते द्युन दसा, उपजली चिंती. स्वामी चरित्र सवनाची ते मजला सांगितले. स्वामी गुण अनुवाद गायले, स्वामी चरित्र लिहिले. अल्पमतीने अत्यंत शब्द सोपे
व्यवहारिक भाषा प्रत्येक अध्याय लहानसा आबालवृद्धा समजे असा लघुग्रंथ रचिला हा प्रथम अध्यायी मंगलाचरण कार्यसिद्ध यथार्थ देवार्थास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण याची कथन केलेच श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल त्याची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोदेसी त्याने न्यावया स्वामीसी पाठवले कारभारासी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्याशी दाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणावर भक्ती जडली कोण प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकरनामे एक गृहस्थ होता ब्रह्मासी ग्रस्त त्याने केले दुःखमुक्त आठव्यात ती कथा खर्चेनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधला सुंदर मठ ते वर्णन समस्त नवव्यात केले चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशम अध्याय ते ऐकिता पुनश्रोत सत्याचे 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय 13वा बाळप्याचा इतिहास भरवा त्या माझी निरूपला भक्तिमार्ग निरूपण सकलित केले वर्णन 14वा अध्याय पूर्ण केला सतारक भाविका बसाप्पा तेली सदभक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिले हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्याशी लागला भंजन छदू जो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले 19व्या सारांश रूप सत्य पै एक गृहस्थ निर्धन त्याशी आले भाग्यपूर्ण तोची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कृतीवर्त दिले पूर्ण केले स्वामी चरित्र शक्य 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला हा ग्रंथ बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदून त्या उभयांता ग्रंथ समाप्त केलासी स्वामींनी दिला हा बर जो भावे वाचील हे चरित्र त्याशी आयु आरोग्य अपार धनसंपत्ती संतती प्राप्त होईल हरेक मनाच्या इच्छा पूर्ण होईल त्याचे वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणंती मोक्षपद मिळो अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासागर गौसो भक्त श्रेष्ठ लागून ज्या कारणे ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्ध आलेला त्याची रक्षावे दयाळा कृपागणा समर्था मी केवळ मतिमंदी परिभावे घेतला छंद कृपाळू तू सच्चिदानंद पूर्ण दयाळू दोन्ही कर जोडून हात जोडून आता याची विनवणी ग्रंथ संरक्षा लागून सुखी ठेवी दयाळा आता ज्ञानी वाचक असती त्यास करू एक विनंती मी केवळ हीनमती कवित्य करुणेची परी माझी ही आर्ष उतरे वाचावी ऐकावी आदरे उभगण मानावा चतुरे स्वामी चरित्र म्हणून जय जयाजी परमानंदा वैकुंठवासी श्री गोविंदा भक्त तारका अनाक कंदा अनामातिता अभेदा हरिवर्धना सर्वेश्वरा विश्वंबरा विनाशा पुराण पुरुषा अनंतवेशा भवपाशा सोडावी जय जयाजी कमलासना कमलवरा कमलनयना विधिव्याता कमलवदना हृदय कमली वसावे मच्छ कुर्म वराह जान नृसिंह आणि वामन परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध कलंकितू की स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आलो घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला बाल सदसदी याचे प्रतिपाल करावा बाळ आपले इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृते कथा संबंध सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा श्री स्वामी सरणाम पर्ण नमस्तु शुभम भवतु इत श्री स्वामी चरित्र सारामृत पूर्ण सारामृत संपूर्णम श्री स्वामी समर्थ की जय श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला हे माझे 21 अध्याय आवडले असतील आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट श्री स्वामी समर्थ काहीतरी माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कमेंट्स नक्की करा लाईक नक्की करा शेअर करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।